ट्रान्सपोर्ट सेक्रेटरी होता, ट्रान्सपोर्ट कमिशनर होता तर साहजिक पोल्युशन विचारणार असते त्यांचा जातात पोल्युशन. ठीक आहे. नंतर पटेल सरांचं लॉ ज्युडिशरी सेक्रेटरी होते वाटतं, सेक्रेटरी होते ज्युडिशरी लॉचे. ठीक आहे. इमर्जन्सी विचारतात, इमर्जन्सी विचारणार, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस विचारणार, हे प्रश्न विचारतातच. हे फार TPSP मागच्या वर्षी त्यांनी खूपच जणांना इनटॉलरन्स किंवा सिडिशन चार्जेस 124 वगैरे हे सगळे विचारले. तर हे नॅचरल आहे. त्याच्यामुळे आपण त्यांच्या प्रोफाईलप्रमाणे पण थोडेफार प्रश्न प्रिपेअर केलेले बरेच. म्हणजे आईला असं घालून जाण्याचं काही कारण नाही. म्हणजे पटेल सर आपण संपलंच असं काही गरज नाही. ऑलरेडी तुम्ही 4-5 घ्या, ज्या 4-5 बेसिक गोष्टी या प्रिपेअर व्यवस्थित करून घ्या. पॅनलच्या याच्याप्रमाणे आपण येतं मॅडम मोस्ट अनप्रेडिक्टेबल. तर स्टील त्या इकॉनॉमिकमध्ये त्यांनी सेक्रेटरी वगैरे होतं काहीतरी, तर ते असं कधी कधी म्हणतात 5 वाक्य सांगा इकॉनॉमिक. तर असेच प्रिपेअर करायचं. घ्यायला गेला तर बरोबर तर आपण प्रिपेअर नसेल बेटर प्रिपेअर करून ठेवा. कारण की या गोष्टी तुम्ही विचारा. आणि काय मग पॅनलमध्ये असं ऑब्झर्वेशन आहे की एक IPS मेंबर असतो बरोबर. IPS मेंबरमध्ये तर पोलीस रिफॉर्म येतच मोस्ट ऑफ द टाईम क्वेश्चन आन्सर. तर ते तुम्ही ॲटलिस्ट NIA फुल फॉर्म काय, CCTNS काय, ठीक आहे, NCDC असलं पाहिजे का, ATS म्हणजे काय, ATS कशाला पाहिजे असं मला विचारलं होती गोष्टी. ठीक आहे. हे असे फुल फॉर्म पण जरा बघून घ्या पोलिसी रिलेटेड. आणि प्रकाश सिंग केस 2006ची ज्याच्यात 6 डायरेक्टिव्ह दिले होते त्यांनी, तर ती प्रकाश सिंग केस नक्की बघून घ्या जर माहीत नसेल ती 100% दिलं पाहिजे. कारण की पोलिस रिफॉर्म विचारलं ना तर एवढं की प्रकाश सिंग केसमध्ये जे डायरेक्टिव्ह दिलेले सर हे ते जर इम्प्लिमेंट केलं तर असेल की DYSPला 2 वर्षाचं टेन्युअर पाहिजे, त्यांच्या प्रमोशनसाठी सर्व्हिस बोर्ड इस्टॅब्लिश केलं पाहिजे, हेच आहे त्याच्यातल्या गोष्टी. ठीक आहे. किंवा इन्व्हेस्टिगेशन आणि पब्लिक ऑर्डर हे सेपरेट केलं पाहिजे. अशाच गोष्टी 6 डायरेक्टिव्ह बघता आले बघून घ्या. प्रकाश सिंग केस खूप लँडमार्क जजमेंट आहे, खूप महत्त्वाचं आहे. ते कधीच इम्प्लिमेंट केलं नाही कुठल्या आहे आणि ऑटोनॉमी वगैरेसाठी ते आहे, तर ते बघता आलं तर बघून घ्या. ठीक आहे. हे एक सांगायचं होतं तुम्हाला. आणि स्वतःचे चॅलेंजेस, भारताचे चॅलेंजेस हे तर प्रिपेअर करणं गरजेचं आहे. प्लस तुमचा रोल मॉडेल काय, तुमचा हिरो कोण आवडत काय असं पण प्रिपेअर करून घ्या. काय सांगता येत नाही त्याच्यातल्या कुठल्या कॅरेक्टर्स तुम्ही घेतलेले आहे हे पण तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हे एक्सपेक्टेड क्वेश्चन तुम्हाला असं वाटतं सांगायचं. तर महत्त्वाचं पॉईंट हेच होते मोस्टली. तर 5-6 इश्यू होते. जर तुम्हाला वाटत असेल तर तो आपण बजेट प्रीपॉनचा इश्यू होता, तो माहिती आहे तुम्हाला का प्रीपॉन केलं आहे किंवा त्याचे फायदे काय जर विचारले. कारण कसं आहे बघा, म्हणजे हे जर इश्यू घ्यायचे असं वाटत असेल तर घेऊया आपण. मी बजेट प्रीपॉन का केलं आहे. दुसरं SCचं रिलिजनवरती आता काही सांगितलं नाही सुप्रीम कोर्टाने, रिलिजन बेसिसवर तुम्ही वोटिंग नाही मागू शकत. नंतर मग सुप्रीम कोर्टाने अँथमचं पण सांगितलं की तुम्ही स्टँडर्ड बाहेर पाहिजे. ठीक आहे. याला थिएटर्स वगैरे. नंतर मग नीती आयोगच्या अचिव्हमेंट केअर कमिटी अल्कोहोल प्रोहिबिशन, दारूबंदी तर काय माहिती का विचारतात, खूपच लोकांना विचारतात दारूबंदी करावी. ठीक आहे. नंतर मग नक्षलचा प्रॉब्लेम किंवा नक्षलचा प्रॉब्लेम म्हणण्यापेक्षा मी बाकीचे इश्यू घेत नाही बघा. रिजनल इम्बॅलन्स वगैरे दिवसभराचं पाहिलं त्याच्यात ते तुमचे झाले नसतं असं एक्सपेक्टेड आहे, डिमॉनिटायझेशन ब्लॅक मनी वगैरे. ठीक आहे. तर हे अर्बनचा एक इश्यू आहे. तर तुम्हाला 1-2 मिनिटं सांगतो, मी जास्त वेळ घेणार. पॉझिटिव्ह व्हिडिओ सांगतो. आता बजेट प्रीपॉनचा इश्यू कसा आहे की बजेट प्रीपॉन का केला. शक्यतो कसं आहे की आपला बजेट 28-29 फेब्रुवारीला सादर होतो आणि त्याचं बोर्ड अकाउंट करून अप्रोप्रिएशन बिल पास व्हायला मे उजाडतो, मेचा पहिला आठवडा आणि 1 एप्रिलला आपलं नवीन जे आहे ते सुरू होणार आहे. ठीक आहे. नवीन इयर सुरू होते. तर अशा वेळेला मग की होतं कसं की जे प्रोजेक्ट वगैरे ना ते डिले होत असतात. ठीक आहे. म्हणजे कसं होतं की 1 महिन्यामध्ये ते काही प्लॅनिंग नसते. अप्रोप्रिएशन वोटर अकाउंट पास केलं जातं, मग त्याला तो 1/6 पैसा दिलेला असतो. मग त्या 1/6 पैशाचं गव्हर्नमेंटला पाहिजे तेवढं फुल फोर्सने त्या पैशाचं युटिलायझेशन करता येत नाही. तर मग अशा वेळेला आपण काय आता ट्रिक केली की जर आपण 1 तारखेला 1 जानेवारी 1 फेब्रुवारीला वगैरे बजेट पास केला तर तो एप्रिलच्या 1 तारखेच्या आधीच अप्रोप्रिएशन बिल पास होईल आणि तो इफेक्टिव्ह 1 एप्रिलपासून सुरू होऊन जाईल. याच्याने फायदा काय माहिती का की होतं कसं की मी तुम्हाला आधी सांगितलं ना आतापर्यंत चालू कसं आहे की मे वगैरे उजाडतो. ठीक आहे. अप्रोप्रिएशन बिल पास व्हायला मे उजाडल्यानंतर फील्ड लेवल एजन्सीला पैसे पोहोचायला जून उजाडतो आणि जूनमध्ये मान्सून सुरू झाल्यावर ती कन्स्ट्रक्शन रोड हे सगळे वर्क बंद. म्हणजे तो जो पैसा जो युटिलाइज व्हायला पाहिजे जो की मे मध्ये पास झालेला आहे तो युटिलायझेशन सुरू होतं ऑक्टोबरमध्ये. ठीक आहे. तर मग हे सगळं व्यवस्थित करण्यासाठी आपण बजेट प्रीपॉन केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे अप्रोप्रिएशन बिल पास करण्याची झंझट म्हणजे अप्रोप्रिएशन बिल आधी पास होऊन जाईल फायनान्शियल इयरच्या. ठीक आहे. मान्सून वगैरे हा प्रॉब्लेम राहणार नाही आणि वोटर अकाउंटची झंझट राहणार नाही. तर ह्या सगळ्या कारणासाठी आणि व्यवस्थित टॅक्स प्लॅनिंग वगैरे पण करायचं असतं. जे एंटरप्रिनर असतात ना आपले बिझनेसमॅन वगैरे, तर कसं असतं की बजेट पास झाल्यापासून
आणि अप्रोप्रिएशन बिल पास व्हायपर्यंत जर कुठल्या रेटमध्ये चेंज झाला तर ते त्यांची टॅक्स इन्व्हेंटरी वगैरे घेत असतात, ठीक आहे, टॅक्सप्रमाणे इन्व्हेंटरी वगैरे घेत असतात, तर त्याच्यात चेंज होऊन जातो, तर मग त्यांना पण टॅक्स प्लॅनिंगला वगैरे प्रॉब्लेम होतो. तर हे असे सगळ्यात महत्त्वाचा फायदा तो मान्सूनचा तो सांगितला तो सांगा. मग तुम्हाला असं पण विचारते ना त्याच्यावर तुम्ही प्रिपेअर करून द्या. आम्हाला तर असं वाटतं की आपण सिटी स्टंट आहे कारण की इलेक्शन होतं म्हणून बजेटला लवकर घेतलं असं म्हणू शकतो, याच्यावरती प्रिपेअर करून घ्या. पण याचा पॉझिटिव्ह असाच आहे आणि तो चांगलाच आहे, म्हणजे चांगला असेल गव्हर्नमेंटचे इंटेन्शन होपफुली आपण असं समजूया, ठीक आहे. हा एक बजेटचा पॉईंट मला सांगायचा होता कारण की मिस व्हायचे चान्सेस होते तुमच्याकडे असं मला वाटतं, ठीक आहे, कारण की आपण बऱ्याच गोष्टी करण्यात विसरून जातो. सुप्रीम कोर्टाचं रिलिजनवरती आत्ताच दोन जानेवारीला आहे. कशा इलेक्शनवरती का ते इलेक्शन कमिशनच्या कोर्टात बॉल आहे. आता इलेक्शन कमिशन काय म्हणतो बघूया आपण. इलेक्शन कमिशनने आज चीफ सेक्रेटरीला पत्र लिहिलेलं आहे आपण सर कॅबिनेट सेक्रेटरीला की तुमचं सांगा आम्हाला. पण कसं आहे माहिती का नॅशनल बजेट आहे म्हणजे प्रत्येक वेळेस आपण सायमल्टेनियस इलेक्शनचं डिबेट त्याच्यावरती चालू आहे हे प्रत्येक वेळेस आपण मॉडल कोड ऑफ कंडक्ट इलेक्शन कमिशनची परवानगी याच्यामध्ये आपण आपलं गव्हर्नन्स मागे पडत चाललंय आणि मग ते थांबा मग त्याच्यानंतर करू असं पण होत चाललंय. ठीक आहे, एक वर्षाचा इश्यू नाही ते परत 5 वर्षांनी होणार बरोबर की नाही. तर कुठं ना कुठं कधी ना कधी रिफॉर्म करणं गरजेचं आहे. ठीक आहे, मला तर असं वाटतं मी त्याच्यामध्ये फेवरमध्ये आहे. ठीक आहे, तर 1 फेब्रुवारीलाच का मग 1 जानेवारीला ठीक आहे ना कधी करू शकतो बेसिकली 1 जानेवारी खूप चालेल. 1 जानेवारी पण त्याच्यापेक्षा बाहेर पण मग 1 जानेवारीला मग तो विचारणार 1 जानेवारी तसं काहीच नाही. कसं माहिती का होतं कसं की हा जो डेटा असतो ना मागच्या वर्षाचा एस्टिमेटचा वगैरे तो पण येण्यासाठी आता या वर्षाचा बजेटला तो प्रॉब्लेम असतो ना तो व्यवस्थित डेटा येणारच नाही तो याला फेब्रुवारी मिडल वगैरे चालू प्रॉब्लेम तर आहेच पण कुठं ना कुठं स्टार्ट करावं लागेल. मग तू असं विचार तुम्ही आता मला हा प्रश्न विचारताय की 1 जानेवारीला बजेट कसं मी म्हणतो 1 जानेवारीला फायनान्शियल इयर काय 1 एप्रिललाच का फायनान्शियल इयर तसा पण प्रश्न होतो सगळं विचारतो. ठीक आहे, आणि ते जनरल प्रश्न आहे तर तो लेडी डे वगैरे होता 25 मेला 25 एप्रिलला 25 मार्चला वगैरे मग ब्रिटिशने 1 एप्रिलला केला आहे आपलं बजेट वगैरे तर त्यांच्यासाठी तो कल्चरल कंटेक्स्ट आहे. आपल्याला काय गरज 1 एप्रिलला करायची एमएससीचं अकाउंटिंग वगैरे सगळं 1 जानेवारीपर्यंत असतं त्यांना 2 अकाउंटिंग करावं लागतं आपल्या 1 एप्रिलच्या गडबडून. ठीक आहे, तर 1 जानेवारी करण्यासारखं काहीच प्रॉब्लेम नाही. इनफॅक्ट ॲग्रिकल्चर वगैरे ना या सगळ्या ॲग्रिकल्चरची पण कमीच रेट होत आहे जसं समजा 1 जानेवारीला आपण केलं इनफॅक्ट हे चांगलंच आहे 1 जानेवारीला कधी पण. ठीक आहे, तर त्याची पॉलिसी तुम्ही देऊ शकता 1 जानेवारीच्या फायनान्शियल इयरच्या बजेटची निवड फायनान्शियल इयरची. ठीक आहे, नंतर बस SCच्या रिलीजनवरती आता 2 तारखेला काय सांगितलं की बघा RP ॲक्ट जो आहे ना 151 तुम्हाला फक्त एखादा पॉझिटिव्ह माहीत असतं चुकून विचारला आणि एकदम न्यूजमध्ये म्हणून मी तुम्हाला सांगते की RP ॲक्ट जो आहे आपला 1951चा त्यातलं 123(3) असं जे कलम आहे ते लक्षात अजिबात ठेवून टाकायचं. त्याच्यात असं म्हटलं जातं की कॅन्डिडेट वगैरे आहे ना त्याच्या रिलीजन कास्ट क्रीड रेस याच्यावरती वोट्स मागू शकत नाही. ही करप्ट प्रॅक्टिस ठरते. ठीक आहे, पण आजपर्यंत ते हिज या शब्दाचा अर्थ कॅन्डिडेट पकडलेला होता. कॅन्डिडेट म्हणजे तो फक्त किंवा त्याचे एजंट. तर आज तो अर्थ सुप्रीम कोर्टाने वाईट केला आणि त्या हिजमध्ये लोक पण येतात म्हणजे ज्यांच्यासमोर तुम्ही स्पीच देताय. ठीक आहे, तर मग आता हे मी आता हा जो कंटेक्स्ट सांगितला ना हा काही गरजेचा नाही तुम्हाला फक्त प्रोव्हाइड पाहिजे. तर याचा फायदा काय आहे म्हणजे सुप्रीम कोर्टाचं लॉजिक काय आहे सांगण्यामागे सुप्रीम कोर्टचं म्हणणं आहे की कास्ट आपलं जे फॅब्रिक आहे ना सेक्युलर फॅब्रिक आहे पहिली गोष्ट. ठीक आहे, कास्ट कॅटेगरी याच्यावरती ना वोट्स नाही मागितले पाहिजे. दुसरी गोष्ट कास्ट रिलिजन हे इमोटिव्ह इमोशनल इश्यू याच्यात तुम्ही रॅशनल लॉजिकल गोष्टी विसरून जाता. इमोशन जिथं आला तिथं लॉजिक मागे पडते. ठीक आहे, तर मग डेमोक्रेसी ही इन्फॉर्म असली पाहिजे. ठीक आहे, लॉजिकल असली पाहिजे. ठीक आहे, अवेअर असले पाहिजे लोक डेमोक्रेसीमध्ये कोणाला आवडते ते काय देतोय. तर त्या कारणासाठी ते इन्फॉर्म डिसिजन घ्यावे म्हणून सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन दिली की लोकांना कास्ट कॅटेगरी किंवा याच्यावरती तुम्ही वोटिंग मागू नका. आणि आजपर्यंत सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे की कास्ट असो तुमची रिलीजन असो याने कंट्रीला डिवाइडच केलेलं नाही एकत्र केलेलंच नाही असं सुप्रीम कोर्टचं म्हणणं मागच्या 70 वर्षात ऑब्झर्वेशन. आता याला काउंटर कमी बघा म्हणजे मी तुम्हाला सुप्रीम कोर्टाच्या याच्यात लक्षात ठेवायची गोष्ट एकच ठेवा लक्षात इमोटिव्ह इश्यू वर्सेस इन्फॉर्म चॉईस. ठीक आहे, दुसरी गोष्ट लक्षात ठेवा इमोटिव्ह इश्यू सांगितलं तो लागतात इमोटिव्ह इश्यू असतात रिलीजन वगैरे त्याच्यात इमोशनने आपण डिसिजन घेतो तर ती इन्फॉर्म डिसिजन घेतलं पाहिजे लॉजिक एकदम बरोबर आहे. दुसरं सांगू शकता तुम्ही की सेक्युलर फॅमिली आणि तिसरं सांगू शकता की सुप्रीम कोर्टाचं असं ऑब्झर्वेशन की डिवाइडच करते आजपर्यंत एक सोसायटी. ठीक आहे, हे 3 लॉजिक तुम्ही सांगू शकता रोमध्ये. पण याचं मग कॉन्स पण आहे अँटी लॉजिक पण आहे. कसं मग आंबेडकर वगैरे त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन वगैरे स्थापन केलं त्यांनी संघर्ष केला पॉलिटिकल संघर्ष केला त्याच्यानेच पुढे आले ना. ठीक आहे, त्याचं ते पण लॉजिक होतं. ठीक आहे, त्याला पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघे सध्याच्या कंटेक्समध्ये मी तर पॉझिटिव्ह साईड म्हणजे बघा तुम्हाला आणखी काही पॉईंट्स मिळाले तर निगेटिव्ह साईड बघा. ठीक आहे, दोघं लॉजिक आहेत.
पण शक्यतो मी सुप्रीम कोर्ट मला असं वाटतं की सुप्रीम कोर्टचे 90% डिसिजन तरी सपोर्ट करण्यासाठी असतात शक्यतो करायला पण पाहिजे. बरं असतं काहीतरी आपल्याला ग्राउंड असते ना सपोर्ट करायला तर आपण स्वतः बरोबर सिरियसली म्हणजे गव्हर्नमेंटची पॉलिसी असो किंवा सुप्रीम कोर्टचं डिसिजन सुप्रीम कोर्ट म्हटलं नाही बरं असतं मला असं वाटतं. प्लॅनिंग कमिशन वर्सेस नीती आहे. प्रॉब्लेम काय प्लॅनिंग कमिशन म्हणजे त्याच्यातला फरक जर विचारला तर सगळ्यात मोठा फरक गव्हर्निंग बॉडी काय सांगू नका ते काय तो काय फरक नाही तो स्ट्रक्चर म्हणून फरक दॅट इज नॉट एक्सपेक्टेड मला असं वाटतं. फरक खरा सगळ्यात मोठा मला असं वाटतं की फायनान्शियल रिसोर्सेस ॲलोकेट करत होतं प्लॅनिंग कमिशन नीती आयोग ते करत नाही ते आता फायनान्स मिनिस्ट्री करतात हा खरा फरक आहे. ठीक आहे म्हणून ही रिअल ॲडवायझरी बॉडी आहे नीती आयोग आणि रिअल थिंक टँक असं आहे. ठीक आहे जो की प्लॅनिंग कमिशन नव्हतं मग सीएम त्याच्या दाराशी जाणार अरे वा फायनान्शियल रिसोर्स म्हणजे प्लॅनिंग कमिशनच्या दाराशी जाणार अरे वा फायनान्शियल रिसोर्स दे रे फायनान्शियल रिसोर्स दे रे हा प्रॉब्लेम आता नाही राहणार. आणि नीती आयोगचं सगळ्यात महत्त्वाचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे जर विचारले की नीती आयोगचं ऑब्जेक्टिव्ह काय किंवा नीती आयोगचं काम काय तर सगळ्यात महत्त्वाचं काम आहे त्याचं कोऑपरेटिव्ह फेडरलिझम. आणि कोऑपरेटिव्ह फेडरलिझम किंवा कोणी दिली ती ऑस्टिन. ठीक आहे लक्षात ठेवा इतकं न्यूजमध्ये असते एखादी गोष्ट कोऑपरेटिव्ह फेडरलिझम पण आपल्याला रिटर्न कोण म्हटलंय ते विसरून जातो आपण. ठीक आहे ऑस्टिन म्हटलं डॅनियल ऑस्टिन. ठीक आहे तर कोऑपरेटिव्ह फेडरलिझम हे लक्षात ठेवा त्याचं आहे. दुसरं एक थिंक टँक म्हणून आहे आणि गव्हर्नमेंटला पॉलिसीमध्ये सपोर्ट करेल. आणि प्लॅनिंग कमिशन त्याच्यातला फरक आणखीन एक होता की प्लॅनिंग कमिशन हे 5 इयर प्लॅन बनवत होतं तर आता हे जे आहे ते फक्त 5 इयर प्लॅन बनवत पण होतं पण आता हे जे नीती आहे हे फक्त प्रोग्राम वगैरे जे चालू होतं ऑलरेडी ते मॉनिटरिंग आणि इव्हॅल्युएट करणं एवढंच करणार. आणि नीती आयोगचे जर तुम्हाला विचारलं की मग सांगा 2 वर्ष झाली नीती आयोगला एस्टॅब्लिश होऊन 2 वर्ष झाली ना 2 वर्ष झाली तर मग त्याचे काय अचिव्हमेंट काय काय सांगा तर त्यात कुठलं अचिव्हमेंट सांगा तुम्ही असं मला वाटतं म्हणजे जे नीती आयोगचे आहेत ते तर एकतर सब ग्रुप बसवला होता सेंट्रल स्पॉन्सर स्कीमवरती आणि त्या सेंट्रल स्पॉन्सर स्कीम 60 पासून 30 वर करण्यात आल्या. म्हणजे आपलं ॲलोकेशन बदलच नव्हतं आपल्या डोक्यात ताण झालेलाच आहे 60-40 झाले बरेच स्कीम म्हणजे आपण 75-25 लक्षात ठेवत जीव गेला आता ते 60-40 लक्षात ठेवायचं काही. ठीक आहे तर ते खायच म्हणजे ठीक आहे. हा सब ग्रुप बनवला होता सेंट्रल स्पॉन्सर स्कीमवरती. दुसरा सब ग्रुप बनवला होता स्किल मिशनवरती. तिसरा सब ग्रुप बनवला होता स्वच्छ भारत अभियानवरती. नंतर नीती आयोगाने आणखी काय सजेस्ट केलं की जे लॉस मेकिंग पीओसी ना त्यांना कुठे आयडेंटिफाय करेल हे लॉस मेकिंग यांना काढून दे कुठला हे पण एक आयडेंटिफाय करेल पीओसीला वगैरे. नंतर मग AICTE UGC ॲक्ट नंतर मग मेडिकल काउन्सिल ॲक्ट याच्यात पण चेंजेस सांगितले नीती आयोगाने. तसं लँड लिझिंगमध्ये पण सांगितले पण लँड लिझिंग बोलला पण लँड लिझिंगवरती प्रश्न विचारला न सांगितलेल्या गोष्टी बरं म्हणजे आपण जर लीड देत गेलो तर मग ते विचारणार अशा वेळेस एक तर माहीत पाहिजे नाही तर लीड देऊ नका. ठीक आहे मॉडेल लँड लिझिंग लँडवरती पण त्यांनी चेंजेस सांगितले पण तुम्ही जर बोलता बोलून गेले तर मग तो विचार मग लँड लिझिंग काय असतं मग महाराष्ट्रात काय ते प्रिपेअर करावं त्या सोपं सांगितलेलंच बरं PSU आहे त्यांना सेंट्रल स्पॉन्सर स्कीम वगैरे तर बरं. ठीक आहे हे प्लॅनिंग कमिशन आणि नीती आयोगाचं ऑब्जेक्टिव्ह सांगायचं होतं तुम्हाला. नंतर मग केअर कमिटी माहिती का कशाविषयी महाराष्ट्रातली हां तर ती नक्की लक्षात ठेवा मागच्या वेळेस 1-2 जणांना सांगता येईल रिजनल बॅलन्स डेव्हलपमेंट वगैरे त्याच्यासाठी होती. तर तिची महत्त्वाची रिकमेंडेशन तर मला एक्झॅक्टली माहिती नाही पण 2-4 रिकमेंडेशन जस्ट सांगायचे म्हणून सांगतो. त्यांचं असं म्हणणं आहे की आसाममध्ये 1969ला आसाममधून मेघालयाला जसा ऑटोनॉमस दर्जा दिला होता ना ऑटोनॉमस तसा विदर्भात हे त्यांचं एक रेकमेंडेशन होतं. दुसरं आणखीन एक रेकमेंडेशन होतं की नागपूर ॲक्ट अंतर्गत 1 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आपलं जे सेक्रेटरिएट आहे ते नागपूरला शिफ्ट झालं पाहिजे तर ते होत नाही वाटतं. ठीक आहे पूर्ण स्पिरिटमध्ये होत नाही फक्त सेशन होतं पण सेक्रेटरिएट नाही झालं. ठीक आहे तर मग ते त्यांचं होतं ते आपण स्पिरिटमध्ये राबवत नाही. नंतर मग जुने इरिगेशन प्रोजेक्ट कम्प्लीट करा एक त्यांचं रेकमेंडेशन होतं किंवा फायनान्स रिलेटेड जे पोर्टफोलिओ असतात ना ते विदर्भाच्याच लोकांकडे असले पाहिजे हे त्यांचं एक रेकमेंडेशन होतं. असे 4 रेकमेंडेशन काहीतरी तुम्हाला सांगितलं एवढे तरी लक्षात राहिले तर ठीक आहे पण रेकमेंडेशन शक्यतो विचारणार नाही शक्यतो तेच विचारते की तुम्हाला माहिती आहे किंवा बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंटमध्ये तुम्ही याचा कंटेक्स देऊ शकता की विदर्भाची गरज नाही सेपरेट देण्याची किंवा कमिटीने हे रिफॉर्म्स आहेत ते जर इम्प्लिमेंट केलं तर येऊ शकतो. ठीक आहे म्हणजे काहीतरी सबस्टॅन्शिएट करायला तुमच्याकडे जर काहीतरी सबस्टन्स असलं ना कमिटीचं वगैरे तर जरा वजन प्राप्त होते आन्सर आणि ते बरोबर असतं तरी. ठीक आहे हे एक कमिटीबद्दल मला सांगायचं तुम्हाला. नंतर मग आणखी एक होतं दारूबंदीचं काय असतंय प्रश्न तर बघा दारूबंदीवर आपण ओपिनियन देणं म्हणजे तर कठीण असते. कधी खायला लूप आहे जो एक्सट्रॅक्ट करू शकतो. ठीक आहे कसं सांगू शकतो आपण बघा दारूबंदीचे प्रो जर बघितलं ना दारूबंदी का करायला पाहिजे मागे हिंदूमध्ये मागच्या खूप चांगला आठवला मागच्या मंथमध्ये
की दिवसाला NCRBचा जो डेटा आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोचा 15 लोक मरत असतात दारू पिण्यावर. ठीक आहे, हा पहिला जो पॉईंट आहे, दारूबंदी करायला पाहिजे याची. ठीक आहे, 15 लोक दिवसाला मरत असतात. दुसरी गोष्ट, एखादा माणूस दारू पिऊन आल्यानंतर तो डोमेस्टिक व्हायलन्स, सेक्शुअल हॅरॅसमेंट या प्रकारे वाढतात, ऍक्सिडेंट वाढतात. ठीक आहे, त्याचा सगळा तो दारूवरती खर्च होतो, तो पॉवर्टी, एज्युकेशन, हेल्थ एक्सपेंडिचर हा सगळं वाढत जातो. ठीक आहे, तर हे सगळे त्याचे प्रोज आहेत, दारूबंदी करायला पाहिजे. पण आता याला मग तुमच्याकडे कॉन्स पण माहिती पाहिजे, तुम्हाला अपोजिट पॉईंट पण माहिती पाहिजे, निगेटिव्ह काय. दारू जर बंद केली ना तर होतं काय, रेव्हेन्यूचा खूप प्रचंड लॉस होतो. आपल्याला वाटतं रेव्हेन्यू काय मोठी गोष्ट नाही. किंवा आणखी प्रोमध्ये आणखी एक पॉईंट लक्षात ठेवा की DPSP आर्टिकल 47, ठीक आहे, जे सांगतं की दारूबंदी करायला पाहिजे. दारूबंदी नाही राहतात, इंटॉक्सिकेटिंग ड्रिंक्स वगैरे याच्यावरती बंदी असली पाहिजे असं म्हणते प्रोहिबिशन. ठीक आहे, हा एक पॉईंट तुम्ही प्लसमध्ये सांगू शकता. मायनसमध्ये म्हणजे कॉन्समध्ये कसं म्हणू शकतो आपण की बघा, रेव्हेन्यू खूप लॉस होतो गव्हर्नमेंटचा. आणि रेव्हेन्यूचं म्हणजे रेव्हेन्यू लॉसचं जवळजवळ तामिळनाडूचं एक्झाम्पल लक्षात ठेवा की 1/4 ऑफ रेव्हेन्यू दारूपासून होते. 1/4 म्हणजे खूप मोठी गोष्ट. 30,000 करोड वगैरे काहीतरी खूप मोठा रेव्हेन्यू झाला. पहिली गोष्ट ठीक. दुसरी गोष्ट, जे दारू बंद केलेले स्टेट आहे त्याच्यात दारू मिळत असं अजिबात नाही. म्हणजे विथ जो असं सांगतात, इव्हन आर्टिकलमध्ये पण असं लिहिलं की गुजरातमध्ये घरात जेवण डिलेव्हरी नेण्यापेक्षा, जेवणाची डिलेव्हरीपेक्षा दारूची डिलेव्हरी लवकर मिळते असं म्हणतात. म्हणजे आता ते फारच एकतर अँटी BJP असणार आहे लिहिणारा, किंवा मग त्याला आवड नसणार, किंवा खरं तशी परिस्थिती पण असणार आहे. ठीक आहे, हा एक पॉईंट. म्हणजे मिळते, दारू मिळत नाही अशातला भाग नाही. तिसरी गोष्ट की इलिगल खूप दारू चालते. रेव्हेन्यू जातो इलिगल हे करणार. आणि मग बुश ट्रॅजेडी वगैरे झाली होती ना, 76 लोक वगैरे मेले होते. अशी एकदम काहीतरी बोगस दारू असते, ती काहीतरी टॉक्सिकेशन होतं तिचं, लोक मरतात. कारण की रेग्युलेशनच गेलं ना तुमचं. ठीक आहे, जी स्टँडर्ड वगैरे असते त्याची. तर हे त्याचे पॉईंट आहेत कॉलेजमध्ये जर दारूबंदीचं तुम्हाला थोडं विचारलं. ठीक आहे, तर मग आपण याच्यात बघा, आपल्याला जर विचारलं तर काय म्हणू शकतो आपण. म्हणजे मला जर विचारलं, मला जस्ट तो पॉईंट सुचला, मी वाटतो मला शेअर करा की सर दारूबंदी करण्यापेक्षा एक तर मिडल वे आहे. एक मिडल वे कसं आहे सांगतो तुम्हाला. केरळने काय केलेलं आहे, फक्त 5 स्टारमध्ये दारू मिळणार का, तर टुरिस्ट वगैरेंना ती सर्व पण होईल आणि बाकीचे जे गरीब लोक वगैरे रुरल होते त्यांना दारू पण नाही मिळणार, कारण ते 5 स्टार विकत घेऊन पिऊ शकतो. ठीक आहे, हा एक तर मिडल वे. ठीक आहे, किंवा आणखी एक आपण कसं सांगू शकतो की जसं आपण स्वच्छ भारत अभियान म्हणजे ओपन डिफिकेशन विलेज म्हणतो, तसं गावातून तो इनिशिएटिव्ह आला पाहिजे. हिरवे बाजार दारूबंदी तिथं. ठीक आहे, तसा काहीतरी इनिशिएटिव्ह सुरू करा पाहिजे खालून. ठीक आहे, की बंदी करण्यापेक्षा अवेअर इतकं करा, किंवा लोकांना अशा अवॉर्ड द्या, ग्राम पुरस्कार, निर्मल ग्राम पुरस्कार वगैरे जसे देतो तसे अवॉर्ड द्या दारूबंदीसाठी. जर तुम्ही रुरलमध्ये जर समजा तुम्ही दारूबंदी केली, कारण की दारूबंदी खरंच खूप मोठं चॅलेंज बघा. दारूमुळे खरंच खूप प्रॉब्लेम होतात आणि रुरल एरियात तर भयानक प्रॉब्लेम होतात. आपण असं मीडियाला सांगू शकतो, म्हणजे असं मला वाटतं. मे बी तुम्ही आणखी चांगलं शोधलं तर सांगा तसं. ठीक आहे, हा एक दारूबंदीवर एक मला तुम्हाला सांगायचं होतं. नंतर मग एक नक्षलवरती विचारलं जातं. नक्षलवरती नाही विचारणार, नक्षल तेवढं न्यूजमध्ये नाही राहिला, पण नक्षलाइटचं आहे ना, ग्रे हाऊंड मॉडेल जे आहे ना ते लक्षात ठेवा. ते IPS व्यास म्हणून होते, त्यांनी सुरू केलं होतं मला. तर ते खूप सुंदर मॉडेल आहे. म्हणजे ते AP आणि तेलंगणामधून नक्षलिझम पूर्ण इरेडिकेटच झालं, पूर्णपणे इरेडिकेट झालं. तर त्या ग्रे हाऊंड मॉडेलचं वैशिष्ट्य काय होतं, ती जी फोर्स होती ग्रे हाऊंडचा बहुतेक अर्थ होतो की स्पीडी डॉग जो असतो ना, स्पीडी काम करणं वगैरे, स्पीडी तसा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, तर त्यांनी काय फोर्स उभारली. त्याच्यात काय केलं, रिक्रुटमेंट फक्त 30 वर्षाच्या आतल्याच लोकांना, यंगस्टर लोकांना रिक्रूट करायचं. जबरदस्त भारी ट्रेनिंग द्यायचं. ठीक आहे, त्यांना एकदम भारी आर्म्स ॲम्युनिशन पुरवायचे, मॉडर्न वेपन, नाईट गॉगल्स वगैरे पुरवायचे. हे झालं सिक्युरिटी साईड. म्हणजे कसं आहे, मला हे मॉडेल सांगायचं कारण असं की आपण म्हणतो सिक्युरिटी रिलेटेड आणि डेव्हलपमेंट रिलेटेड गोष्टी घेणार, पण ग्रे हाऊंडसारखं मॉडेल सांगितलं ना त्याला सबस्टन्स प्राप्त होतं. ग्रे हाऊंडबद्दल बोलत होतं, ग्रे हाऊंडबद्दल बोललो आपण. रिक्रुटमेंट ट्रेनिंग एकदम भारी द्यायची. त्यांना पोस्ट करत असताना हे तर खूपच आवडलं मला की फक्त 15 दिवस ग्राउंडवरती पोस्ट करायचं, त्याला लगेच तिथून काढून घ्यायचं, परत हेडक्वार्टरला आणायचं. का 15 दिवस? कारण की जसं गांधीजी म्हणायचे मास मुवमेंटला एक लिमिट असते, तसं त्या माणसाला पण लिमिट आहे. किती दिवस व्यवस्थित करेल ना का ते त्या याच्याने त्या इंटेन्सिटी. 15 दिवसांनी बाबा ये घरी आराम कर, बस दुसऱ्याला 15 दिवस. ठीक आहे, म्हणजे 15 आपलं कसं असतं, CRPF BRPF गेलो विचारे तिथं असतात, तसं 2-2 महिने ते कटाफच असतं. काय मोटिवेशन असतं घरी यायचं, मोटिवेशन मिळतं. ठीक आहे, तर हे 15 दिवसाची त्यांनी ती पॉलिसी इम्प्लिमेंट केली. प्लस त्यांनी लोकल इंटेलिजन्स जबरदस्त केला. पैसा वगैरे होता, लोकल इंटेलिजन्स, त्यातलेच लोक फोडले, इंटेलिजन्सचा जबरदस्त वापर केला. पर्सुएशन म्हणजे पोलीस फोर्स असून पर्सुएशनची जबरदस्त वापर केला. पर्सुएशन लोकांना पर्सू केला, काही लक्ष दिसमध्ये असं तसं, म्हणजे त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये
परसुएशन जबरदस्त केलं. ठीक आहे. पॉलिटिकल विल आणि सपोर्ट त्यावेळेस बहुतेक हे होतं चंद्रबाबू नायडू होते आय गेस. ठीक आहे. त्यांनी खूप पॉलिटिकल विल खूप पॉलिटिकली सपोर्ट केलं. सपोर्ट इन द सेन्स आर्म्स ॲम्युनिशन जेवढं लॉजिस्टिक सपोर्ट लागतात ते सगळे सपोर्ट केले. तर याच्यामुळे झालं असं की वन ऑफ द बेस्ट गुरिला अँटी गुरिला टॅक्टिक फोर्स पण बनली. वन ऑफ द बेस्ट मॉडेल टू इरेडिकेट नक्षलिझम पोलिटिक असं ते बनलं. त्याची एवढी क्रेडिबिलिटी आहे. आणि सिरियसली नक्षलिझम जर तिथून इरेडिकेट झाला तर त्याचं ते सक्सेसच आहे. तर हे बोललं तर असं वाटतं मला जरा सबस्टन्स प्राप्त होऊ शकतं उत्तरात. म्हणून ते नक्षलिझमचं तुम्हाला एक मॉडेल सांगायचं मला. नाही मित्रा तुम्हाला सांगतो आवडलं काय विदर्भ वेगळ्या काही लोकांनी मागच्या वर्षी सांगितलं जरा खूपच चांगले वाटतं. औषध उत्तर महाराष्ट्र यांचं आहे ना पॉलिसी समजतं एकदम प्रामाणिकपणे सांगून टाकलं. मला 3 लोक येते ते मोर दॅन 67 आणि ते वर्षी विदर्भ वेगळा ते आता पॅनलमध्ये आठवत नाही जाम होतं सगळं 100% म्हणजे विदर्भ वेगळ्यामध्ये हे तर मी पण नाही करत बरं का सपोर्ट तसं म्हणायचं. आपण विदर्भाचे नाही तर आपल्याला तेवढं नाही पण नाही बोलायचं पण डिपेंड आहे. आता हे असं आहे प्रामाणिकपणे सांगतो बघा तुम्ही आता ठरवा काय ओपिनियन द्यायचं. बघा म्हणजे मोरे सर पटेल सर आणि आपण जिथं मॅडम असल्या दुसरं त्या दुसरं दुसरं नाही होतं यार पटेल सर आम्ही वनामध्ये होतो ना ट्रेनिंगला तर हे देशपांडे सर आले होते समितीचे सदस्य होते. तर त्यांना असं विचारलं तर ते डायरेक्ट म्हटले की म्हणजे ते विदर्भातलेच आहेत नागपूर साईडचे तर ते म्हणजे वेगळा विदर्भ पाहिजे. पर्सनल त्यांचं मत असं होतं वेगळा विदर्भ पाहिजे. एक्स्ट्रा काय विचारलं सगळ्या सुविधा जर देऊ नाही शकले तर वेगळ्या विदर्भात लोकांचं आणि पॉलिटिकली मोबिलाइज केले गेलेले आहेत तसं मत. आणि म्हणजे तसं मुंबईत आमचे मित्र पण आहेत त्याने कसं आहे की ॲक्च्युली पॉलिटिकल जास्त आहे बरं का खरं सांगतो. आणि पॉलिटिशियनकडून ॲडमिनिस्ट्रेटरला म्हणजे तुम्हाला सांगायला काय हरकत नाही पण ॲडमिनिस्ट्रेटरला असं सांगितलं जाते म्हणजे तुम्ही ॲज अ तहसीलदार आहे तुम्ही ॲज अ IS आहे या आपला विदर्भाचा वेगळा झाला तुम्हाला इथं लिक्युअरिटी पोस्ट भेटते तिथे तुम्ही चीफ सेक्रेटरी पर्यंत जाणार समजलं का. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटरचं पण असं ओपिनियन मधून जाते तो त्याप्रमाणे त्याचं हे करतोय. ठीक आहे. हा प्रॉब्लेम आहे म्हणजे आता काय म्हणणार त्याचे दोन्ही पण पॉईंट आहे प्लस मायनस काय सांगायचं. ठीक आहे. तर झालं काय अर्बनचं पण सांगू शकतो जर तुम्हाला वाटत असेल तर. अर्बनचं बघा अर्बनचं आहे ना एक स्मार्ट सिटीचा प्रॉब्लेम तुम्हाला माहिती आहे. समजा स्मार्ट सिटीचं होतं चॅलेंजेस काय तर मी जर विचारलं तुम्हाला स्मार्ट सिटी चॅलेंजेस सांगा तर स्मार्ट सिटीचे चॅलेंजेस अपार्ट फ्रॉम फायनान्स सांगा. तर 2-3 चॅलेंजेस मी काल परवा पेपरात वाचले म्हणून मला तुम्हाला सांगायचं वाटते की बघा स्मार्ट सिटीमध्ये ना सिटी डेव्हलप होणार नाही एरिया डेव्हलप होणार म्हणजे फक्त इट विल क्रिएट आयलँड ऑफ प्रॉस्पेरिटी आपण म्हणतो ना ते एक आयलँड सारखं डेव्हलप होणार त्या सिटीतला हा त्याचा चॅलेंज म्हणजे त्याचा प्रॉब्लेमच नाही प्रकारचा पूर्ण सिटी कुठे डेव्हलप करतात तुम्ही पण त्याचा एक फायदा पण आहे. मग 2 पॉईंट आहे त्याचे की एक मॉडेल डेव्हलप करून मग त्यानंतर रेप्लिकेट